तर मित्रांनो, मी सध्या कर्नाटकमधील दावणगिरी की जे कोल्हापूरपासून किमान 350 किलोमीटर अंतरावरती असणारं हे जे शहर आहे जे कर्नाटकमध्ये येतं. या दावणगिरीपासून बेंगलोर अवघ्या 40 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मी एवढ्यासाठीच हा व्हिडिओ करतोय की महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये काय फरक आहे. तर हे दावणगिरीचं हे जे बस स्टँड आहे मित्रांनो, हे 4 मजली बस स्टँड आहे. हे पहा एकदम पॉश आहे. एवढं मोठं आणि भव्य बस स्टँड. हे कसा फरक आहे, किती लोक हे डेव्हलपमेंटमध्ये आपल्यापेक्षा पुढं आहेत, त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो. तर हे बघा, मी बस स्टँडच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जातो. आत एंट्रन्स केल्याबरोबर तुम्हाला इथं हे ATM दिसेल. कोणाला पैशाची गरज असेल तर हे ATM इथं आहे. हे तुम्हाला सुविधा दाखवतो. आणि किती स्वच्छ आहे बघा. आपल्याकडं लोक मावा तंबाखू खाऊन वाटेल तिथं थुंकतात, घाण करतात. हे किती क्लीन आणि स्वच्छ ठेवलं हे पहा फक्त. हे पहा, 3 ते 4 मजली असणारं हे जे स्टँड आहे. इथं लॉजिंगची पण व्यवस्था आहे आणि 24/7 अशा वेळेमध्ये हे ओपनच असतं. इथं स्टँडमध्येच मस्त लॉजिंगची व्यवस्था आहे. 300 रुपयाला बेड आहे. तर फॅमिली रूमसाठी 1000 रुपये आकारले जातात. तर असं सुसज्ज आणि अतिभव्य असणारं हे जे स्टँड आहे दावणगिरी या शहरातील. हे पहा, फरशा बघा किती स्वच्छ आणि क्लीन ठेवलेलं आहे. फक्त बघा, हे बघा. सगळ्या नावाच्या पाट्या असणाऱ्या तुम्हाला इथं कन्नडमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिसतील. हे बघा, हे बघा, एक कन्नड बोर्ड आहे. काही समजत नाही. मी इथं हिंदीमध्येच विचारतो आणि मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये लोक इथं माहिती देतात. त्याच्यामुळं खूप अडचण होते की नेमकं कसं बोलायचं. तरी पण लोक साधेच आहेत राहणीमानामध्ये आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी. काही गोष्टी व्यक्त केल्यानंतर त्या कळतात. हे असं खाऊची काही दुकानं पण आत आहेत. सुसज्ज असणारे हे जे भव्य असणारे हे स्टँड तुम्हाला इथं दाखवतो. हे बघा, हे पूर्ण इथं किती डेव्हलपमेंट आहे ते पहा. हे बघा, मी हा व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवतोय की किती सुसज्ज आणि भव्य असणारं हे स्टँड या दावणगिरीमध्ये तुम्हाला दिसतं. इथं अनेक खाऊची दुकानं आहेत. हे बघा, बेकरी आहे. लोकांना वेटिंगसाठी इथं चांगले चेअर आहेत. तर मित्रांनो, असं असणारं हे भव्य दावणगिरी या ठिकाणचं हे जे
बस स्टँड आहे हे तुम्हाला दाखवतो. हे किती भव्य आणि मोठं आहे हे बघा. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये काय फरक आहे? तर मित्रांनो, हा फरक आहे. सुसज्ज आणि भव्य असणारं हे स्टँड तुम्हाला दिसेल. स्टँडच्या चारी बाजूनं सिटिंगची व्यवस्था आहे. असे लोक वेटिंगमध्ये इथं आरामात बसू शकतात. हे बघा, क्लीन आणि स्वच्छ आहे. कोणीही पान तंबाखू खाऊन कुठेही थुकत नाही, घाण करत नाही. ही सुसज्ज असणारी ही कॅन्टीन आहे. इथं लोक आपला चांगलं जेवण मिळायचं असेल तर हे असणारं कॅन्टीन आहे. हे बघा, मी दाखवतो. मी आज जाऊन दाखवतो. हे बघा, खूप सुसज्ज आणि पॉश हे बघा, हे जे असणारं कॅन्टीन आहे. तर मित्रांनो, हा फरक आहे त्याच्यामध्ये. हे बघा, एवढं भव्य आणि सुसज्ज असणारं हे कॅन्टीन आहे आणि इथं लोक येतात. हां, हे बघा, ही स्टँडची बाहेरील बाजू पण दाखवतो. खूप स्वच्छ आणि भव्य असणारं हे जे स्टँड आहे. दावणगिरी हे पण मला वाटतं की तालुक्याचं ठिकाण आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे मुद्दामहून कर्नाटकमध्ये कसे नियम पाळले जातात, लोकांचं राहणीमान कसं आहे आणि स्वच्छतेला किती महत्त्व दिलं जातं याचं उदाहरण म्हणजे हे बघा. हे दावणगिरीत असणारं हे जे भव्य बस स्टॉप आहे हे तुम्हाला मी दाखवतो. अति भव्य आणि स्वच्छ. मी बाहेरच्या बाजूला आहे, तुम्ही पाहू शकता. इथं तुम्हाला कुठंही गलिच्छ घाण टाकलेली दिसणार नाही, कचरा दिसत नाही. हे बघा, एवढं असणारं पॉश आणि अति भव्य हे जे दावणगिरीचं स्टँड आहे हे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. आपल्याकडं पण असं का होऊ शकत नाही? तर आपल्याकडं मंत्री, आमदार, खासदार किंवा जे राजकीय पुढारी लोक आहेत त्यांची करण्याची इच्छा किंवा जनतेसाठी काम त्यांना करायचंच नसतं. ते तकलादू कामं करतात, कमी खर्चात छोटी मोठीच फक्त कामं करतात आणि मग त्या गोष्टी टिकावं आणि या राहतच नाहीत. जर एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर त्या गोष्टी सक्सेस आणि चांगल्या करू शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे हे दावणगिरीचं असणार हे जे भव्य हे बस स्टँड आहे. मी एवढा फिरतोय पण अजूनही संपत नाही आहे. जागोजागी ज्या त्या परिसरातील जे लोक आहेत त्यांना इथं वेटिंग चेअर बनवलेले आहेत आणि लोकही तसं शिस्तीनं या ठिकाणी वागतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. तुम्हाला हा छोटासा हा व्हिडिओ कसा वाटला? जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि असेच नवीन नवीन आणि चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.